गोदावरी नदीत बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यात आलेला आहे। एका 50 वर्षीय व्यक्तीला मनपा अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करत वाचवलंय। रवींद्र ठाकरे या 50 वर्षीय व्यक्तीचे प्राण वाचलेले आहेत। गोदावरी नदीत वाहून जात असताना कर्मचाऱ्यांनी नदीमध्ये उडी घेऊन या व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढलं, त्याचा जीव वाचवला। रविवारी संध्याकाळी ही घटना घडलेली आहे। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही व्यक्ती पाण्यात पडल्याची माहिती समोर आली। काल गोदावरी नदी परिसरामध्ये आयोजित करण्यात आली होती गोदा महाआरती आणि याच कार्यक्रमासाठी ही व्यक्ती इथे आलेली असताना ही घटना घडलेली आहे। यानंतर ही व्यक्ती इथे वाहून जात होती आणि त्याच वेळेस अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीला पाण्यात उड्या घेऊन वाचवलेला आहे। अभिजित सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अभिजित, नेमकं काय झालं होतं आणि हे जे कर्मचारी अग्निशमन दलाचे होते ते देवदूतच होते असं म्हणावं लागेल? ही सगळी घटना आहे। काल संध्याकाळी गोदावरीची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आरतीचं नियोजन करण्यात आलेलं होतं आणि त्याच वेळी हा सगळा प्रकार घडलेला होता। हे 50 वर्षाचे व्यक्ती जे आहेत ते गोदावरी नदीमध्ये त्या ठिकाणी उतरले आणि त्यानंतर अचानकपणे प्रवाहामध्ये ते पडले आणि पाण्याच्या सोबत ते प्रवाहामध्ये वेगाने वाहून जात असताना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहिलं आणि तात्काळ त्या ठिकाणी प्रवाहात उड्या घेऊन त्यांना सुखरूपपणे किनाऱ्यावर बाहेर आणलं आणि तातडीने त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं। त्यामुळे हे अग्निशमन कर्मचारी खरं तर या 50 वर्षीय व्यक्तीसाठी देवदूतच म्हणावे लागेल। खरं तर बिलकुल अभिजित, आपण बघितलेलं आहे की कशा पद्धतीनं हे देवदूतच अग्निशमन दलाचे अधिकारी देवदूत म्हणूनच समोर आलेले आहेत आणि या व्यक्तीला वाचवलंय। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।